हॅलो, हाय, नमस्कार. आजची रेसिपी आहे ना, इन्स्टंट मिरचीचं लोणच्याची रेसिपी आहे. इतकी सुंदर, टेस्टी, एकदम मस्त आहे ना. जोडीला काहीतरी पाहिजे ना, जेवायला खाताना काहीतरी. अशा पद्धतीने मिरचीचं लोणचं करून बघा. सुंदर लागतं, टेस्टी लागतं. चला तर करूया सुरुवात. कशी बनवायची ती. पाव किलो मिरची घेतली आहे. मिरची जास्त तिखट घेऊ नका, कारण खूपच तिखट होईल नाही तर लोणचं. मिरचीचे डेट काढून घेतलेत मी. तुम्हाला जर डायरेक्ट तशीच पाहिजे असेल तरी वापरली तरीसुद्धा चालू शकतं, पण मी इथे डेट काढून घेतलेली आहे. आणि मिरची कसं आपण हे इन्स्टंट लोणचं थोडंच करणार आहोत, त्याच्यामुळे ती अशी जोडीला खायची आहे. आणि जरा मोठे मोठे मिरचीचे तुकडे पाहिजे होते मला, म्हणून मी अशा पद्धतीने घेतले. तुम्हाला अगदी छोटे छोटे तुकडे करून जर लोणचं करायचं असेल तरीसुद्धा चालेल. इथे आता मी एका मिरचीचे 2 असे मध्ये भाग करून घेतलेले आहेत. आणि त्या अर्ध्या भागाला परत एकदा असं मध्ये असं कट मारून घेतलेला आहे, कारण का आपला फ्लेवर हा आतपर्यंत मिरचीच्या गेला पाहिजे आणि मिरचीचा थोडासा तिखटपणासुद्धा बाहेर आला पाहिजे. अशा ह्याने आपण हे असे तुकडे करून घेतलेले आहेत. असेच आपण सगळ्या मिरचीचे तुकडे करून घेऊया. आता एक मसाला करायचा आहे छानपैकी. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे जिरं 1 टेबलस्पून, धणे घेतलेले आहेत अर्धा टेबलस्पून, बडीशेप घेतलेली आहे 1 टेबलस्पून, 1 टीस्पून मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत. आणि हे ना असं खमंग असं ना भाजायचं आहे, कारण का त्याच्यानंतर त्याचा जो फ्लेवर येईल ना आपल्या लोणच्यामध्ये खूप सुंदर येईल. त्याच्यामुळे मस्तपैकी असं खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला ते. आणि पटकन मिक्सरला बारीक करून घ्यायचे. हे बघा. आणि ती जी पावडर आता आपण तयार केलेली आहे, ती आपला जो मसाला तयार केलेला आहे तो आपण मिरचीवरती असा डायरेक्ट टाकून घ्यायचा आहे. एवढ्या पाव किलो मिरचीच्या ह्याने मी तो सगळा मसाला सांगितलेला आहे किती करायचं, कारण का यानेच आपल्या लोणच्याला खूप सुंदर टेस्ट येणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात कंजूसी करू नका. अशीसुद्धा तो मसाला पावडर आहे ना, म्हणजे हा जो मसाला जो केलेला आहे ना, तो खायला खूप सुंदर लागतो. इथे आता 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे, 1 टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, मोहरीची बी घेतलेली आहे. इथे मी लोणच्यासाठी जी वापरतात ती 1 टेबलस्पून, आणि 1/4 टीस्पून हिंग टाकून घेतले. आणि गरमागरम तेल टाकायचं आहे. त्याच्यावरती तेल भरपूर चांगलं मस्तपैकी गरम पाहिजे. आणि तेलाची क्वांटिटी पण जरा जास्त पाहिजे, म्हणजे अगदी 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलं तरीसुद्धा चालेल, कारण का तेल तेवढं त्याच्यामध्ये असं जरा मुरलं गेलं पाहिजे. आणि त्याने आपल्या सगळ्याला असं छानपैकी एक म्हणजे आपल्या सगळ्या ह्याला एक टेक्स्चर छान येतं. आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर अजून आपल्या लोणच्याची टेस्ट वाढवण्यासाठी इथे मी मस्तपैकी 2 ते 3 टेबलस्पून लिंबाचा रस नाहीतर व्हिनिगर, पण शक्यतो लिंबाचा रस घ्या. लिंबाचा रस टाकायचा. आणि व्हिनिगर वापरणार असेल तर 2 टेबलस्पून वापरा, आणि लिंबाचा रस वापरणार असेल तर 3 टेबलस्पून वापरा. आणि त्याने जो चटपटीत टेस्ट येते ना, खूप सुंदर लागते. आणि सगळं ना असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जे आपण जे मिरचीचं इन्स्टंट लोणचं तयार केलेलं आहे ते खाण्यासाठी एकदम रेडी झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही गरमागरम चपाती, गरमागरम भाकरी, गरमागरम पराठा, किंवा मस्तपैकी असं नुसतं अगदी भाताबरोबर पण खायचं असेल ना, तरीसुद्धा खूप सुंदर टेस्टी असं आपलं हे चटपटीत असं इन्स्टंट मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. एकदम मी तर मस्तपैकी गरम गरम पराठ्याबरोबर खाणार. खूप सुंदर लागतं. कुठच्याही पराठ्याबरोबर तुम्ही खाऊन बघा, इतकं टेस्टी लागतं ना हे लोणचं. गरम गरम चपाती किंवा भाकरी असेल तर उत्तमच. अशा पद्धतीने हे इन्स्टंट मिरचीचं लोणचं कसं वाटलं तुम्हाला ही रेसिपी, मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ते पण करा.